काळमावाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरील विद्युत पंपांचा वीज पुरवठा 17 आणि 18 मे रोजी बंद ठेवावा अशी सूचना जलसंपदा विभागानं महावितरणला केली आहे। त्यानुसार गेले 2 दिवस डाव्या कालव्यावरील शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित होता। ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देणं शक्य झालं नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जलसंपदा विभागानं डाव्या कालव्यावर 2 दिवसांची उपसाबंदी जाहीर केली होती। इस्पुर्लीपासून पुढील गावांमध्ये पुरेसा पाणी पोहोचत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। पण त्याचवेळी कालव्यालगतच्या अनेक गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गेले 2 दिवस शेती पंपांचा विद्युत पुरवठा बंद होता। परिणामी नरतवडे, अकनूर, मांगोली, कपिलेश्वर, तुरंबे, तळाशी, अर्जुनवाडा, चंद्रे, माझगाव, ठिकफुर्ली, शेळेवाडी, निगवे, कावणे, चुये, म्हाळुंगे, एवती या गावातील शेतकरी नाराज होते। भाजीपाला, ऊस, मका अशा पिकांना नियमित पाण्याची गरज असताना 2 दिवस वीज पुरवठा बंद केल्यानं पिकं करपण्याची भीती व्यक्त होतीये। कालव्याची गळती तातडीनं काढावी, ओढ्यांकडे सोडलं जाणारं पाणी नियंत्रित करावं, अस्तरीकरणाचं काम पूर्ण करावं आणि त्यानंतरच उपसाबंदीचा विचार करावा अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे। प्रशासनानं तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी नियोजन करावं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त होतीये।